गेल्या आठवड्यात नाशिक प्रकरणात आम्ही एक व्हिडिओ केला होता जो अटकेत असलेल्या कर्मचाऱ्याच्या बायकोनं सांगितलेल्या गोष्टीचा होता। पण आम्ही त्याचं समर्थन करतो असं आम्ही त्यात म्हटलेलो नव्हतो, तर फक्त एक दुसरी बाजू जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न होता। आता आज एक पुन्हा व्हिडिओ करतोय जो एका पीडितेनं दिलेल्या जबाबाचा आहे। ती असं सांगते की जेव्हा जेव्हा मी एकटी असायचे तेव्हा रजा मुद्दाम तिच्याकडे विचित्र नजरेने पाहायचा। शिवाय तिची इच्छा नसताना तो तिचा पाठलाग करायचा आणि बळजबरीनं तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा। जेव्हा हे प्रकार वारंवार घडू लागले तेव्हा जून 2023 मध्ये मी रजाच्या या विचित्र वर्तनाबाबत माझे जे क्वालिटी ट्रेनिंग मॅनेजर होते त्यांच्याकडे तात्काळ तोंडी तक्रार दाखल केली असं ती पीडिता सांगते। त्यावेळेला ते तिला काय म्हणाले बघा। त्यावेळेला त्यांनी तिला असं सांगितलं की रजा मेमन याचं वर्तन यापूर्वीही काही प्रसंगी संशयाच्या भोवऱ्यात राहिलेलं होतं। त्यांनी मला असा सल्ला दिला की मी कोणत्याही परिस्थितीत कधीही एकटं राहणार नाही याची मी काळजी घ्यावी असा सल्ला तिच्या मॅनेजरनी त्या पीडितेला दिला। जेव्हा मी माझ्या कंपनीच्या टीम लीड असलेल्या जी व्यक्ती होती त्यांच्याकडे गेले त्यावेळेला रजा मेमन याच्याबद्दल चर्चा केली तेव्हा त्यांनी मला सांगितलं, नेहमीप्रमाणे जसं इतर लोकांनीही सांगितलं होतं, की ग्रुपमध्ये राहण्याचा प्रयत्न कर आणि एकटं राहणं टाळण्याचा त्यांनी सुद्धा तिला सल्ला दिला होता। पुढे पीडिता असं सांगते की मी यापूर्वी दाखल केलेल्या एका तक्रारीवरून मनात द्वेष बाळगून रजा मेमननं जाणीवपूर्वक आणि सुडाच्या भावनेनं माझी आणि माझ्या एका सहकार्याची बदनामी करायचं ठरवलं। आमची नावं त्यांनी खोट्या पद्धतीने एकमेकांशी जोडली, आमच्यात प्रेमसंबंध आहेत अशी अफवा त्यानं कार्यालयात पसरवली, तसंच आम्हाला अशोक मार्ग इथे एकत्र पाहिल्याचा दावाही त्यांनी केला। माझ्या लग्नानंतर रजा यानं उपहासात्मकपणे मला विचारलं की लग्न झाल्यावर रात्रीच्या वेळी झोपायचं असतं, मग रात्रीच्या वेळी नक्की तू कशात इतकी व्यस्त असतेस। माझ्या खाजगी आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या या टिप्पण्यांमुळे मला अत्यंत अश्लील आणि अपमानकारक वाटलं होतं असं ही पीडिता म्हणते। मी त्याच्याशी संपर्क टाळण्याचा सातत्याने प्रयत्न करत असल्यामुळे रजा मेमन यांनी सुडाच्या भावनेनं त्याचे सहकारी दानिश आणि तौसिफ यांना असं सांगितलं की ज्या वेळेला दुसरा सहकारी जो एक आहे तो रजेवर असेल त्यावेळेला सिस्टीम सेटिंग्जमध्ये फेरफार करायचा किंवा तसे निर्देश त्यांना दिले। त्यांनी सिस्टीमची रचना अशा प्रकारे बदलली की येणाऱ्या फोन कॉल्सची फ्रिक्वेन्सी जी नेहमीच्या प्रोटोकॉलनुसार साधारणपणे दर 30 सेकंदांनी असायची ती वाढून 1 सेकंदाला 1 कॉल इतकी झाली। यामुळे माझ्यावरच्या कामाचा ताण जो आहे तो प्रचंड वाढला, कामाचा लोड जो होता तो प्रचंड वाढला असं ही पीडिता पुढे सांगते। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।